किडा बघ कसं आहे माझ्या गाडीवर. एक कोपऱ्यात मोठं जात नाही, मग तिकडे एक छोटी अटॅचमेंट आहे ती घालूया. म्हणून आज सिंपल जेवण मी बनवणार आहे. एक दिवस जरा मी करतो, जरा शांतपणे करू द्या ना मला. बघा ना तुम्ही कसं, तुम्हाला करताना डिस्टर्बन्स आवडत नाही. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे संडे. आज घरीच, कुठं बाहेर जायचं तर नाही प्लॅन, पण दोन्ही नाही, एक गाडी कुठली तरी धुवायची आहे. 4 व्हीलर तर ठीकठाक दिसते, स्टॉर्म खराब झाली आहे भरपूर, तर तिला धुवायचा प्लॅन आहे. तर हळदीचं पाणी पितोय. गुड मॉर्निंग. आम्ही दोघंच पहिले उठतो असं बोललो मी, तर तिकडून आतून ती धावत येते. चला, पाऊस पण थांबला आहे. रात्री पडत होता, काय पडत होता, थंड होतं वातावरण ना, सर्दीसारखं वाटायला लागलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते गाडी धुवायचं आहे. हे आता चार्जिंगला लावले, चार्ज होत आहे, तोपर्यंत चहा पिऊन घेऊया. बसून पियायची असते पाण्यात. झोप झाली का? कोबी तो हातात कप तसाच. गुड मॉर्निंग. तुमचा चहा कुठे? पंखा लावा. गरम झालं. नाश्ता डोसाच. हा बरं. चटणी आहे का? पण थोडीशीच आहे ना ती. मला आपण हे झाल्यावर डोसाच करायला जाऊया. हा चालेल, पण मला गाडी धुवायला जायचं, तर पाऊस पण थांबलाय. प्लीज खाली थँक्यू. खाल्लं का? टीव्ही बघण्यात मग नाही. हे चार्ज झालेलं आहे आणि हे 3 अटॅचमेंट घेतोय मी, हे आणि हे 2. मी पाणी खाली मिळेल आई होप सो. सगळी बघा हफ्त्याच्या वर झाली आहे. गाडी बाहेर काढलीच नाही, ऑफिसला पण नाही गेलोय आणि ह्याचा पुढचा हप्ता पण नाही निघणार आहे, कारण मी सुट्टीवर आहे आता. तर आता चला हिला धुवून घेऊया. सो बाईक तर बाहेर आणली आहे, ऊन पडलंय, पण सावळीत उभं राहूनच गाडी धुऊया. तिथे जाऊया. किडा बघ कसं आहे माझ्या गाडीवर. जाऊ देतो, त्याचा जाईल. आपण तोपर्यंत पाणी भरून आणूया. आता हिच्यावर पाणी मारून घेतो आणि मग मशीननी साफ करतो. चिखल खूप जास्ती. इकडचा चिखल जास्ती आहे. एक कोपऱ्यात मोठं जात नाही, मग तिकडे एक छोटी अटॅचमेंट आहे ती घालूया. तो ही एक आहे, ही एक आहे. सो ही ट्राय करतो, पण ते कोपऱ्यात बोट जात नाही म्हणून. बघा बऱ्यापैकी घाण निघाली इकडची. कोपऱ्यातलं पुसायला तर बरं पडतं. हे बाकीचं वरवरचं कपड्याने पुसायला लागेल. तिकडे हात जात नाही, तिकडचं चिखल काढायला ते सांग. बाकी समोरचं हे असं पुसावं लागेल. सर्वात घाणेरडा आहे. मेन असे हे जे बारके कोपरे असतात ते पुसायला हा अटॅचमेंट बरा पडतो. बघा असं आतमध्ये जातो बघा.
ॲग्रोची ही मशीन मी म्हणेन पर्पजफुल आहे. गाडी म्हणा, घरचे आयटम्स म्हणा, धुवायला आणि पुसायला माझ्या तरी कामात आली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर मागवायचं असेल तर. आता बारी आहे सायलेन्सरची. आता मोबाईलची पण बॅटरी कमी राहते, सो डायरेक्ट धुवून गेल्यावर दाखवतो. बऱ्यापैकी क्लीन झाला, चिखल भरपूर निघाला, रॉडसुद्धा. आणि हा मी वरून ब्रश मागून घेतलाय, मम्मीने वरून फेकला. आधी हा प्रणितच आहे. आधी माझा फेकायला सांगितलं, तो पत्रावर अडकला. सो हा आता प्रणिताचा. शेवटी आम्हाला नवीन घ्यायचंच आहे. तो हे ब्रश जे हे छोटे छोटे कोपरे तिकडे हात पोचत नाही एकदम बारीक, ते पुसायला. चला 2 नंबर घाणेरडा स्पॉट म्हणजे हा पण धुवून टाकलाय. तिथे अजून आतमध्ये हात जात नाही. दिसतंय का स्वच्छ? बापरे, घाम काढला माझा. हा पण तरी पण व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण अजून तीच घाण आहे. तर रोज धुतली तरच ती होईल वाटतं. माझी गाडी धुवून झाली तरी मी इकडे का थांबलोय, कारण इकडे एक दादा आहे जे माझीच बालदी आणि कपडा घेऊन रिक्षा धुतात. सो मी थांबलोय. त्यांच्याकडे तो छोटासा डबडा होता, त्यांनी मागितला, मग मी दिलं. चल थांबूया आता. तोपर्यंत उभे उभे जेवढी सुकते आणि घाण दिसते ती पुसत जायची. जसं की हे बघा इकडे अशी पुसत जायची, ते बघा. बाईक धुवून झाली, त्या दादांची रिक्षा पण धुवून झाली. इथे उभ्या उभ्या एक सबस्क्रायबर पण वाढला. पण आता मेन काम बालदी धुऊया, नाही तर मम्मी रागवेल. बाईक धुता धुता 11 वाजून गेले. ओके, सो फायनली माझी आंघोळ झाली आहे. आज प्रणिता ओवीचा ड्रेस शिवते आणि मम्मी पप्पा पण जमले, म्हणून आज सिम्पल जेवण मी बनवणार आहे. जसं की भात तर लावता येतो मला, पण तरी पण गायडन्स अंडर द गायडन्स लावणार आहे. आणि आमची पेटेंट आणि सर्वांची फेवरेट भाजी टमाट्याची चटणी ती मी बनवणार आहे. तर चला त्याच्यासाठी आधी नारळ आणतं, तू नारळ घेऊन येतो. अजून काय नाही ना? होई खाणार ना मी बनवलेलं. ज्युपिटरनी चाललो, तिचा पण सर्व्हिसिंगचा टाईम आलाय. 400 बघा कसे पुरं पश्चिम गेलेत. आलोय मी आमच्या फॅमिली वाण्याकडे. माताजी सुपर मार्केट. उसल नारियल आहे क्या? नारियल आहे पहिला डबा. कैसा आहे? कैसा आहे? आणि हे 3 टाईपचे पापड घेतले. कितना हुआ? 120. ओके, तो फायनली सगळं सामान घेऊन घरी आलोय. आता भाजी बनवायच्या आधी पहिले भात लावून टाकला मी, भात होऊन जाईल. सो मी ऑब्झर्व, मी गायडन्स द्यायला आली. मम्मी किती तुमच्या हातात दिलं तरी आम्हाला यायलाच लागतं. आराम करायचं म्हटलं तर नाही होत. कुठं जाईल, कधी कधी मानून घ्यायचं असतं. मानून म्हणजे उलटा सुलटा केला डबल काम आम्हाला होते ना, सांगायला लागतं. नारळ फोडून ठेवतो, पाणी प्यायला 2 फटके आपण पिऊया पहिले, म्हणजे एवढं जेवण करायला एनर्जी. अरे इकडे थांबले पाण्याच्या. चांगलं गोडे म्हणजे कसं आता एनर्जी मिळेल काम करायला. तांदूळ जो आम्ही आणलेला तो गावून आणलेला तांदूळ आहे ना. ठेवूया कुकर इकडे. काढायचं असतं आता. हे असं बेसिक गोष्टी आल्या पाहिजे, कारण कधी कोण नसलं. एवढे तांदूळ आहे. हो हाताने काढ. काढतो थांब ना. वर एकटे करायला जायचं पडेल सगळं. 2 ग्लास भरून पाणी लावायचा. गॅस तेच टाकून ठेवा ना. ओके, शिट्टी लागलेली आहे. हा लागला कुकर. आता घेऊया टमाटे कांदे कापायला. चला 5 कांदे बस. 5 कांदे. हे कांदे आम्ही ते पावसाच्या आधी भरलेले ते कांदे. टमाटे किती? तेवढेच. लाल पडत घे. इथे बसतोय. हा पंखा बंद कर. अरे बापरे, बसलो मी, माझे पाय दिसत आहेत. पप्पा जरा पिशवी आणा प्लीज. अरे हात धुऊ ना. हात धुतले का? खाली जाणार. हात धुतले मी. हात धुतले. पिशवी आणा पिशवी. करा मम्मी. भात आणि हे टमाट्याची चटणी. गॅस बंद करा प्लीज. असं मदत पण कशी करतात. हा द्या. नाही बस फालतूगिरी आहे.
टमाटे धुतले काय रे? आई जरा खायला टाकतो म्हणून म्हणतो. बनवतो ते बरोबर आहे. ते एडिट करण्यात ऐक, टमाटे धुवायला मी पाणी आणलं. कांदे नको तू. कांदे पण धुवायचे. आता नाही, पहिले सालं काढ ते त्यात पाणी हा लावून दे ना. पहिले कांदे सोडून सालं वर दे. 15 करा प्लीज. कशाला? तोची काय गरज नाही, इथे राहून द्यायला सगळेच बनवू. एक दिवस काय मी जेवण करतोय किती ऐकतोय. हे जेवण पण ते काय बनव शिस्त बाय खाण्यात ना आम्हाला आवडत. उडून जाईल. साला नाही जेवण बनवलं आम्ही शिवायला करतो, पण दाबोतर साफ करून कचरा जे पडला इकडे पडलाय ते आहे ना तुझ्याकडे, चिरायचं आहे ना. नाही ना, पण ते बारीक पाणी नाही, प्युरी नाही करायची. आणि प्युरिया ते बारीकच चिरणार का फुल कशाला होणार. नाही नको. शांत बसा ना बाबा, तू मी टाइम टू टाइम ते नाही सांगतोय मी. कांदा ते हे आण ना, म्हणजे मशीन आहे ना त्याच्यातनं जरा टाकून जरा फिरवायचा. काय तू बारीक बारीक मला समजतच नाही. तो टमाटा बन जरा असा फिरवायचा. टॅमॅटो चांगला चिरडला हे झाला पाहिजे. तो समजत नाही, तुका टाइमपास करतो म्हणून बोलतो. एक दिवस जरा मी करतो, जरा शांतपणे करू द्या ना मला. बघा ना तुम्ही कसं, तुम्हाला करताना डिस्टर्बन्स आवडत नाही. जरा शांत आवडत नाही, पण तू जरा शांत करा ना. हा नाही पाहिजे. शांतपणे करू देत नाही. काय फालतूगिरी आहे. म्हणून मी जेवण करत नाही. अरे कांदा चिरायची मशीन आणली. अरे आणणार ना, जरा थांबा. टमाटर एक मिनिटात होणार. तुम्ही ते आणत चॉकला वर ठेवले तू. हॉटेलमध्ये शेफ काय करतो माहित असतं का आपल्याला. अरे बटाटा भजी पण बनव. मम्मीचे डिमांड वाढत चालले. जे बटाटा नाही, बारीक बटाटा आहे ना, तो असा बारीक कर. त्याच्यात मसाला बेसन लाव आणि हे बनव आणि ते सोड. मस्त भजी होणार ती कुरकुरे. आणि जरा थोडा रवा टाक. समजलं ना, तुला मी सांगतो. भजी कशी माहिती आहे, अशी बारीक बारीक तुकडे करायचे बटाट्याचे. तुम्ही काय दाखवू नका, जरा मी करतोय ते मानून घ्या. आणतो पण हॉटेलमध्ये कसं आपण शेफला सांगतो का, तो ते आणतो तेच खातो ना. मग तरी मी करतोय ना जरा मनापासून. सो पहिले कांदेच करूया. दोन आणि मी कधी आवडीने जेवण घरात करत नाही. करायला घेतलं की एवढे बडबड बडबड. नाही तर माझ्याकडे एवढी कला आहे. हॉटेलवर कामाला होतो मी, तर हॉटेलवर काय ते असं बाजूबाजू बजत नसतात, तरी पण टेस्टी जेवण म्हणून अन्य आपण हॉटेलवर नाही, पण ठीक आहे ना. हे वंडर शेफचा आयटम हा मस्त आहे. काय एवढं बारीक झालं नाही. ब्लेड खूप धार असतात ना, वापस काम करायचं. जल्दी का काम शैतान करा. ये करने का साइड में, वापस आटा लगाने का. टमाटर काय कापाची गरज नसते, सगळं त्याच्यात काय वेस्ट होत नाही. टमाटर हे मोठे आहेत. सिस्टमॅटिक लावून ठेवायचं. खोबरं पण किसून टाकलं लगेच. दमलो नाही मी. पाहिजे ह्यानी किसायला नाही आवडत. ह्यानी ते फिरून फिरून असं हातावर येतं. असं तुटलं की डायरेक्ट तोंडात टाकायला. तर माझा व्हिडिओ पोस्ट झाला. 12 वाजून गेले. खालचा चिल्ड्रन्स एक्झिबिशन ओवीचं स्कूल नॉलेज फेअरचा व्हिडिओ मी टाकला आहे, नक्की जाऊन बघा. खूप मस्त मस्त प्रोजेक्ट केले होते पोरांनी, त्याला प्रोत्साहन दिलं आहे आम्ही. आता माझ्या या कामाला कोण प्रोत्साहन देत नाही आहे, नुसतं बडबडतात आहे. तुम्ही द्या कमेंटमध्ये तरी ॲटलिस्ट त्यांना, जर तुम्ही बघत असाल तर. आणि मलाही द्या जर माझे हे एफर्ट्स तुम्हाला आवडले तर. पहिले कढईत आपण ठेवूया. कसं कसाला भाई चांगलं. पहिले कांदा पहिले पुसून, कुठलं पण गोष्ट धुतलेली असते पुसून घ्यायची. अरे सांगतोय ना मी कसं खावायचं. एवढंच राहायचं, काय नाही झालं पाहिजे. बारीक गॅस मोठा आहे, बारीक गॅस मोठा आहे. कधीतरी येतो ना, कधीतरी येतो मी. मसाला, मालवणी मसाला, मीठ आणि हळद. माहिती हळद कुठेच नाही. पिंकीच झालाय आपला. कोथिंबीर काढूया. कोथिंबीर नाही चिरली थांबा जरा. मालवणी मसाला चवीनुसार. हळद
हळद आपली डायरेक्ट अशी पडते बघा. मीठ सॉरी खाली पडलं त्याच्यानंतर माफी. मीठ किती ते सगळं आठवून घ्यायचं असं वेगळेच. मला सगळ्या सिस्टमॅटिक लागलं. फायनली दर्शन स्पेशल टोमॅटो चटणी रेडी आहे. आता डायरेक्ट जेवताना यांचे रिएक्शन घ्यायचे. आवडले नाही आवडले तरी खायचंच आहे यांनी. ते एक तर मला संपवावं लागेल. फायनली आपली टोमॅटो चटणी रेडी आहे. आता त्याला गार्निश करूया. चल वा या जेवायला. सगळे जेवायला बसलोय. टोमॅटोची चटणी रेडी आहे आणि मी घेतलाय हा तोंडली भात आणि साधा भात अलॉंग विथ पापड. या लवकर लवकर आणि सांगा मला सांगायचं येतात कशी झाली आहे. कोणी खाऊन रिॲक्शन तर दिलं नाही अजून. मीच खाऊन बघतो. काहीतरी कमी आहे. काहीतरी कमी आहे पण आहे. टेस्ट आहे चांगली. म्हणजे लोक बनवतात तशी नाही. मसाला जास्ती पडलाय का शिजला नाही असं काहीतरी झालंय. ओके सो आमचं सगळ्यांचं जेवण झालंय. सगळ्यांना टमाट्याची चटणी आवडली असं मी गृहीत धरतोय. आवडली ना? आवडली. मग आता मी झोपायच्या आधी थोडं एडिटिंग करून घेतो कारण व्हिडिओ मोठा होणार आहे. नंतर रात्री लेट होण्यापेक्षा आता थोडं एडिट करतो मग झोपतो. आता भेटूया संध्याकाळी. पाऊस चालू झालाय मस्त. मोठे ठेंब आहेत आणि तिकडे समोर तिकडे उजेड दिसतोय. बरं आहे दुपारी झोपायच्या वेळेला पाऊस होतो तर बरं आहे. वातावरण थंड करून टाकतं ना. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता गुड इव्हनिंग. चहा पिऊया. मम्मी साऊथ इंडियन मूवी बघते. आता वाजले 7. एडिटिंगला बसलोय कारण मोठा होतोय व्हिडिओ. आतापर्यंतचा झालेला व्हिडिओ एडिट झालेला आहे. आणि आता पप्पा तर बाहेर गेलेले आहेत. ते पण घरी आलेत आणि काय खात एडिटिंग करते ते दाखवतो. चणे शेंगाणे मम्मीला जाम आवडतात ना चणे शेंगाणे. पण केळी आणली बाहेरून. व्हिडिओ एडिट करून आता आम्ही आलो आहे बाहेर. आणि तर भाजी घेते. 1 मिनिट. हॅलो हे बाबू काय किती बारीक आहे बघ. चला सो फायनली आम्ही घरी पोहोचलो. ओवी आहे बघा नवीन ब्रश आमचं. मस्त आहे. ब्लॅक कलरचा तुमचा आहे ना? हो. ग्रीन कलरचा मम्मीचा. आमच्या दोघांचे खराब होईल. सो हा व्लॉग मी इथे एंड करतोय. ओवी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळ्याचे मराठी. तोपर्यंत मी आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद जय.